मैत्रिणींनो, घटना आहे सोलापूर मधली. तुम्ही हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा. सोलापूर मधली अशी एक घटना की एक मुख्याध्यापक आणि त्याचं पूर्ण कुटुंब, 2 मुलं, सोन्यासारखी बायको, अत्यंत व्यवस्थित म्हणजे सुखी कुटुंब. आणि त्या कुटुंबाला अचानक कुणाची नजर लागते. या मुख्याध्यापकाला शेअर मार्केटचा नाद लागतो. आणि शेअर मार्केट काय आहे मी फक्त मीडियाच्या माध्यमातूनच ऐकलं आहे. पण हा शेअर मार्केटचा नाद अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. काय असेल 1 कोटी 1.5 कोटी असं कर्ज या कुटुंबावर झालं. आणि या मुख्याध्यापकाने आपल्या दोन्ही मुलांना विष दिलं, बायकोलाही विष दिलं आणि स्वतः विष घेतलं आणि आत्महत्या केली. संसारामध्ये अनेक अडचणी येतात, जीवन जगताना अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणीवर मात करायची असते. मुख्याध्यापक होते, व्यवस्थित पगारही असेल, कुटुंबाचा उदरनिर्वाह हा एकदम व्यवस्थित करत असतील, परंतु त्यांना वेगळाच नाद लागला, एक व्यसन म्हणता येईल. आणि त्या व्यसनाने पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. अशाच काही खूप लोक आहेत जे स्ट्रेस मध्ये असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज त्यांच्यावर असतात. मी त्यांना सांगू इच्छिते की कर्ज काही दिवसात फेडता येतं, परंतु गेलेला जीव परत आणता येत नाही. हे जे जीवन आहे हे तुम्ही पुन्हा मिळू शकत नाही. म्हणून जीवन आनंदाने जगा. अडचणी येत राहतील, त्या अडचणीवर मात करण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा.